नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। धानकी येथील बंद केलेले नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा, रोहित वर्मा। उमरखेड तालुक्यातील धानकी व बंदी भाग परिसराचा विचार करता सन 1997 मध्ये प्रशासनाने उमरखेड तहसीलवरचा भार कमी करत धानकी येथे नायब तहसील कार्यालय कार्यान्वित केले होते। या धानकी व बंदी भागातील नागरिकांचे शासकीय कामे विनाविलंब होत होती, परंतु अचानकपणे येथील नायब तहसील कार्यालय बंद केले गेले। हे कार्यालय बंद झाल्याने धानकी व बंदी भाग परिसरातील जवळपास 40 खेडेगावच्या नागरिकांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करून उमरखेड गाठावे लागत आहे आणि या कामासाठी बंदी भागातील खरबी, दराटी या शेवटच्या टोकावरील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। कधी कधी तर त्या कामासाठी संपूर्ण दिवस उमरखेड येथे गेल्याने काही नागरिकांना उमरखेड बसस्टँडवर झोपण्याची वेळ सुद्धा आलेली आहे। धानकी व बंदी भाग परिसरातील अत्यावश्यक असलेली शासकीय व्यवस्था जर धानकी या ठिकाणी नायब तहसील कार्यालय झाली तर यामुळे धानकी व बंदी भाग परिसरातील नागरिकांचा वेळही वाचेल, वेळेत कामही होतील आणि तहसीलवरचा अतिरिक्त भार सुद्धा यामुळे कमी होईल। या मागणीचा प्रशासनाने व शासनाने गांभीर्याने विचार करून धानकी व बंदी भाग परिसरातील जनहितांचा सन्मान करून धानकी येथे नायब तहसील कार्यालय लवकरात लवकर सुरू करून सदर नागरिकांना उपकृत करावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हा महामंत्री भारतीय जनता युवा मोर्चा पुसद रोहित वर्मा यांनी आज तहसीलदार व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना दिले। तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, यवतमाळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सुद्धा हे निवेदन पाठविले आहे। धानकी येथे नायब तहसील कार्यालय चालू करणे हे शासन स्तरावरचे काम जरी असले तरी धानकी व बंदी भागाच्या हिताचे व अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे। यासाठी मी स्वतः शासन स्तरावर प्रयत्न करणार आहोत, परंतु प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा याचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे। तसेच धानकी येथे पूर्ण वेळ नायब तहसील कार्यालय चालू होईपर्यंत आठवड्यातून 2 दिवस का होईना धानकी येथे नायब तहसीलदारांना पाठवावे, असे या प्रसंगी रोहित वर्मा यांनी म्हटले आहे। यावेळी वैभव कोठारी भाजपा उमरखेड तालुका सचिव ग्रामीण, नागेश रातोळे भाजपा धानकी शहर उपाध्यक्ष, गणेश गांजरे धानकी भाजप सचिव, राजू दोंतलवार, विनायक अक्कावार बूथ प्रमुख भाजपा धानकी, पप्पू निमलवाड व परमेश्वर इंगळे हे उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम।